हॅलो फ्रेंड्स, रॉयल प्रो ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 27/1/2026, 6 वाजून 28 मिनिट झालेले आहेत. आज आपण खूप दिवसातून व्हिडिओ बनवतो कारण की आपल्या नवीन स्ट्रॅटेजीवरती आपलं काम चालू आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ बनवायला आपल्याला थोडा वेळ कमी पडत होता, सो आपण बनवले नव्हते. तर आपण आता डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही समजलं नसेल तर कमेंट्समध्ये विचारा, व्हॉट्सअपवरती विचारा. ठीक आहे. आज आपण इंडियन मार्केटला पण ट्रेड केलेलं आहे, गोल्डमध्ये पण ट्रेड केलं आहे आणि क्रिप्टोमध्ये पण ट्रेड केलं आहे. तर ते आपण सगळे एक्सप्लेन करणार आहे. चला बघूया. तर आता फर्स्ट आपण गोल्डचा बघूया. गोल्डचा ट्रेड हा अजून चालू आहे ॲक्च्युअलमध्ये. इथे मॉर्निंगला 10:42 बाय सिग्नल आलेलं आहे कॅन्डलला. इथे डबल झोन झालेलं आहे. पहिला सपोर्ट झोन होता, त्यानंतर आणखीन एक सपोर्ट झोन त्यात क्रिएट झाला. त्यामुळे एक डबल कन्फर्मेशन नंतर ही कॅन्डलच्या ग्रीन कॅन्डलच्या हायला आपण ट्रेड केलेलं आहे. त्याच्या खाली आपण ह्या बाय आल्यानंतर ट्रेड केलेलं आहे आणि इथे आपण हे ठेवलेलं आहे, स्टॉप लॉस ठेवलं एक्झॅक्टली याच्या खाली आणि इथं हा एंट्री प्राईस आहे ही वाली. आणि टार्गेट आपण मोठं ठेवलं आहे, हा ठेवला टार्गेट 450 पिप्सचं टार्गेट ठेवलं आहे आणि आपला 70-72 पिप्सचा आपण स्टॉप लॉस ठेवला आहे. 1:6 पॉईंटच्या वरचं म्हणजे 6च्या वरचं रिस्क लॉड आहे. आपण इथं 50% क्वांटिटी बुक केलेलं आहे इथे, कारण की हा इथे एक रेजिस्टन्स झोन होता. सो इथं त्यामुळे हा ट्रेड आपला काही लॉसमध्ये जाणार नाही. आपण 50% बघा, इथं आपण 72-73चा आपण जर स्टॉप लॉस ठेवला असेल त्याच्या अगेन्स्ट आपण 50% क्वांटिटी बघा कितीला बुक केलेत, 160 पिप्सला, म्हणजे ऑलमोस्ट डबलला केलेले आहेत. त्यामुळे हा काय ट्रेड आपल्या लॉसमध्ये जात नाही. हे ठेवण्याचं रिझन, हा टार्गेट ठेवण्याचं रिझन, इथे हाय आहे, ह्या हायला आपण टार्गेट ठेवलेलं. बघू इथं एक रेजिस्टन्स आहे, बघू आता तो ब्रेक होतोय का. तरी आपण चालू आहे आपला. आता बँक निफ्टीमध्ये बघा, मॉर्निंगला एक्झॅक्टली 9:30च्या कॅन्डलला आपल्याला बाय सिग्नल आलेला आहे सपोर्ट झोनला. ह्या सपोर्ट झोन होता, इथं बाय सिग्नल आलेला आहे ह्या कॅन्डलला. याच्या हायला आपण एंटर केलं आणि याच्या खालचा स्टॉप लॉस ठेवला एक्झॅक्टली झोनच्या खाली. 234.30चा स्टॉप लॉस आहे आणि आपण टार्गेट ठेवलेलं आहे, खूप मोठं टार्गेट आहे, 1200 पॉईंटचं टार्गेट ठेवलेलं आहे, 1217 पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये. आणि आज चांगली मोमेंटम आली. इथं आपण 50% क्वांटिटी बुक केलेली आहेत, कारण की इथे काय होतं, इथे एक रेजिस्टन्स होतं, त्यामुळे इथं 50% क्वांटिटी बुक केलेत. राहिलेले रिमेनिंग क्वांटिटी आपण उद्यासाठी होल्ड केलेत. उद्या बघूया ओपन झाल्यानंतर काय होते मोमेंटम. ह्या रेजिस्टन्सला आपण बुक करणार आहेत सगळ्या. ठीक आहे. निफ्टीमध्ये आपल्याला इथे ट्रेड नाही घेतला, कारण की इथं आपला मोठी कॅन्डल होती, स्टॉप लॉस मोठा होता, त्यामुळे निफ्टीमध्ये आपण ट्रेड नाही केलेला. बिटकॉईनमध्ये पण आपला बघू, बिटकॉईनमध्ये पण आपण ट्रेड नाही केलेलं, कारण की इथं घ्यायचं होतं, पण कॅन्डलची वीक खूप मोठी होती आणि बाहेर क्लोज हे झालेली, बाहेरून आली, त्यामुळे हा पण आपला सेटअपमध्ये बसत नव्हता. त्यामुळे आपण आजचा बिटकॉईनचा काही ट्रेड घेतलेला नाही. इथेरियमचं बघूया. इथेरियमला बघू शकता, इथेरियमला एक्झॅक्टली ही छोटीशी कॅन्डल इथं आपल्याला सेल एंट्री भेटलेली ह्या रेजिस्टन्स झोनच्या इथं खाली, ह्या कॅन्डलला. इथं आपण एक्झॅक्टली या क्लोजिंगच्या कॅन्डलच्या खाली आपण एंटर केलेली ही एंट्री प्राईस आहे आणि त्याच्यावरती एक्झॅक्टली स्टॉप लॉस ठेवलेला. आणि आपण एक सेकंड, आपण हा बरोबर टार्गेट ठेवलेला, हा सपोर्ट झोन. आणि बघू शकता हा सपोर्ट झोन किती इम्पॉर्टंट होता. आपण हा टार्गेट ठेवलेला, सकाळी ट्रेड घेतलेला कितीला, 11:54 म्हणजे 11:45च्या आसपास. आणि इथून जे रॅली म्हणजे साईडवेज होतो त्यानंतर आलं इथे एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता, इथे एक्झॅक्टली आपलं टार्गेट बुक झालं आहे. ब्ल्यू लाईन दिसतं ना इथे या कॅन्डलच्या वीकला 4:30-4:30ला, आणि इथून मार्केट रिव्हर्सल झालं. म्हणजे टार्गेट वेळेत बुक करणं किती महत्त्वाचं असतं हे बघू शकता तुम्ही. खूप महत्त्वाचे असतं टार्गेट कुठे बुक करायचं, हे पण खूप महत्त्वाचं असतं. सोलानामध्ये बघू. सोलानामध्ये आता छोटासा ट्रेड घेतलेला आहे आता 5:57ला आणि त्याच्यावरती स्टॉप लॉस ठेवलेला आहे. हा काय छोटाच ट्रेड आहे, त्यामुळे आपण घ्यायला रिस्क फ्री केलेलं नाही, पण आपण हा टार्गेट ठेवलेला आहे. होईल ह्या सपोर्ट ह्याच्या पण खाली जाईल ना, छोटासा ट्रेड ठेवला आहे आपण. त्यानंतर फिन निफ्टी बघू शकता. फिन निफ्टीला आपण बाय घेतलेला आजचा ट्रेड, ह्या सपोर्ट झोनच्या वरती एक कॅन्डल भेटली, ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण बाय घेतलेला आहे. हा बाय प्राईस आहे आणि हा स्टॉप लॉस आहे. हा स्टॉप लॉस इथं लावला म्हणजे 85 पॉईंटचा जो आपण स्टॉप लॉस ठेवला आहे त्याच्या अगेन्स्ट आपण इथं हा टार्गेट ठेवलेला, हा रेजिस्टन्स. आता बघू, ह्याच्यात पण मोमेंटम चांगली आली. बघू आता 564 पॉईंटचं टार्गेट ठेवले. बघू आता हे कधी अचीव होते, उद्या होते की परवा होते, पण आपण हे कंटिन्यू करणार आहे ट्रेड. इथं आपण रिस्क फ्री केलेलं, हा क्वांटिटी बुक केलेली तिथे. आता हा 85 पॉईंटचा जरी असला स्टॉप लॉस तरी आपला बघा ना, आपण 50% क्वांटिटी कितीला बुक केलेत, 115ला वगैरे केलेत. तेव्हा हा पण आपला लॉसमध्ये जात नाही ट्रेड. ठीक आहे. हा झाला. आता क्रूडमध्ये आज काय ट्रेड भेटलेलाच नाही, क्रूड ऑइलमध्ये अजून तर. हा सेन्सेक्स BSE सेन्सेक्स हा इंडियाचा सगळ्यात मोठा इंडेक्स आहे. तर इथे बघा, त्याला इथे सगळे मॉर्निंगला पण भेटलेलं, पण मॉर्निंगला खूप मोठी कॅन्डल होती. बघू शकता ही कॅन्डल केवढी मोठी आहे, अप्रॉक्सिमेट 244 पॉईंट आणि स्टॉप लॉस पकडून
250-300 पॉईंटच्या वरती जात होता, म्हणून हा काय ट्रेड आपण घेतला नाही. पण त्यानंतर दुपारी आपल्याला इथे एक ट्रेड भेटलेला आहे 2:33ला, इथं बाय सिग्नल आला. स्टॉप लॉस 100 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, या झोनच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला, एंट्री प्राइस होती. आणि इथं आहे ना, इथं आपलं क्वांटिटी बुक केली, आपण टार्गेट ठेवलेले हे झाले अचीव. पण आपल्याला काय झालं, इथे बुक करण्याचं रिझन म्हणजे मार्केट क्लोजिंग टाईम झालेलं आणि 3:15 नंतर स्क्वेअर ऑफ पोझिशन करायला लागतात. आपण ठेवणार होतो ओपन, पण टार्गेट खूप छोटं राहिलेलं, मग काय आपण काय जास्त ओपन नाही ठेवलं. बघा ना इथे किती 160-170 पॉईंट राहिलेलं. आपण इथं 100 पॉईंट टार्गेट ठेवून आपण त्याच्या अगेन्स्ट बघा ना किती बुक केलेत, 457 पॉईंट. चांगलं 1:4च्या वरती आपलं आहे रिस्कवॉर्ड. त्यामुळे हा पण ट्रेड प्रॉफिटेबल झाला आहे. तेव्हा आपले सगळे प्रॉफिटेबल ट्रेड झालेले आहेत. आणि उद्याचे राहिलेले म्हणजे होल्ड केले तर उद्या त्यांचे बघूया गोल्डचं काय होतं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे आणि आपण डेली व्हिडिओज बनवणार आहे. व्हिडिओ आपले छोटे असणार आहे, पूर्ण बघा. ठीक आहे, काही समजलं नसतं मेसेज करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. ठीक आहे, थँक्यू.